नमस्कार. योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. अंबाजोगाई शहरातील आदर्श कॉलनी येथील बाबुराव बाबुळगावकर यांच्या गीत गोविंद निवासस्थानी श्री गुरुचरित्र भाव कथा सुरू असून ही कथा श्रवण करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभत आहे. अतिशय संगीतमय आनंद देणारी कथा सुरू असून कथाकार गुरुवर्य गंगाधर कुलकर्णी वाळू महाराज यांच्या उत्तम वाणीतून ही कथा संपन्न होत आहे. बरं, लोक खाऊ घालायला तयार आहेत, दक्षिणा देऊन जीव घालायला तयार आहेत, पण आपल्या प्रारब्धानं आपला पती असा आहे की आपला पती परान्न खात नाही. मग मला गोडधोड कधी खायला मिळाल, मला चांगलं चुंगलं कधी खायला मिळाल, मला पक्वान्न कधी खायला मिळतील, मला खमंग टमंग कधी खायला मिळाल. खाण्यावर त्या बाईची वासना एवढी तीव्र झाली की हळूहळू त्या दुःखाचं रूपांतर ध्यासामध्ये झालं की या जन्मामध्ये मी कधी पुरणाची पोळी खाऊ शकणार नाही. माणूस जन्माला आले मी कधी साखर भात नाही खाऊ शकणार. साखर भात काय मोठं पक्वान नाही का, पण नाही ना खाऊ शकणार. जीवनामध्ये बासुंदीची कशी चव असते हे मला कधीच कळणार नाही का. बाई मनोमन झुरायला लागली. तिच्या मनामध्ये सातत्यानं हे जाणवायला लागलं की आपलं जीवन व्यर्थ. अहो, अन्नमय प्राण आहे, अन्न खावं, मिष्टान्नही खावं, परंतु आर्थिक स्थिती नाही आणि पतीचं व्रत परान्न खायचं नाही असं आहे. आता कसं करायचं? सतत आमंत्रण यायची आणि आमंत्रण जसं जसं येईल तशी तशी ती बाई खचायला लागली. लक्षात घ्या, मनातल्या इच्छा जर पूर्ण नाही होऊ लागल्या तर माणसाचं मन खचायला लागलं. बाबुराव बाबुळगावकर यांनी सुरू केलेल्या या संगीतमय कथेदरम्यान विविध महाराजांचीही उपस्थिती लाभत आहे. यात नांदेड येथील भागवतकार चोथवे गुरुजी यांचीही उपस्थिती लाभली होती. त्यांनीही सर्वांना मार्गदर्शन केले. फक्त भगवान दत्तात्रयाला नमस्कार करा. ग्रहाचा दोष असेल, भीती असेल, स्वप्न दोष असेल, पाप असेल, ताप असेल, दैन्य असेल, दारिद्र्य असेल, सगळ्यावर उपाय काय? भगवंताचं काय करा? नामस्मरण करा. काय होतं यानं हे होतं. म्हणा माझ्यासोबत, जय लाभ यश काम. काय म्हणते बघा, ज्याला तुम्ही हात लावताल त्या कामामध्ये तुम्हाला यश प्राप्त. यश कोणाची विभूती आहे? अफजल खानाला मारणं किती अवघड होतं माहिती तुम्हाला? खिचडी पापड खाणाऱ्याला काय करणार? पुन्हा कोणी सोबत आणायचं नाही, 4 माणसा व्यतिरिक्त यायचं नाही. गाडीवर अन्न खात होता का नाही अफजल खान? यावेळी प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर नवनाथ घुगे, डॉक्टर गोपाळराव चौसाळकर, उत्तम तबलावादक सत्यवान शिंदे यांचीही उपस्थिती होती. यावेळी डॉक्टर नवनाथ घुगे यांनी कथा श्रवण करून बाबुराव बाबुळगावकर व कथेबद्दल आनंद व्यक्त केला आहे. खरोखरच माझ्या अंगावर शहारे येत आहेत की मी माझं भाग्य समजतो की मला या क्षणाला आरतीसाठी म्हणजे काकांनी बोलवलं, मला येता आलं. महाराज, तुम्ही आत्ता सांगितल्याप्रमाणे जेव्हा अध्यात्म आणि विज्ञान एकत्र येतं तेव्हा खरोखरच चमत्कार घडतो. आणि मला तुमची सांगितलेली ओळ इतकी भावली की जगामधलं सुपर कम्प्युटरपेक्षाही सुपर कम्प्युटर हे आपलं शरीर आहे, आपलं मन आहे. आणि ते इतकं मोठं बनवलं आहे निसर्गाने, त्या कर्त्याने, की त्यावर आणखीन आम्ही पण कोणी मात करू शकलो नाहीत. आम्हाला पण समजायला आणखीन कित्येक वर्ष लागतील. खरोखरच त्या शरीराचा आदर केला पाहिजे, त्या मनाचा आदर केला पाहिजे. आणि हा जो काही व्यासंग आहे, हे जे काही क्षण आमच्यासारख्याच्या सुद्धा आयुष्यात आले पाहिजे की आम्हाला भविष्यात काम करताना जाणीव झाली पाहिजे की जर कुठं काही वाकडा पाय पडला
तर हे आशीर्वाद आमच्या पाठीशी नक्कीच पाहिजेत. आणि पण एक काम केलं आणि गुरुजनांचे आशीर्वाद असले आणि कुठंतरी एक शक्ती माझ्यावर आहे, मला चांगलं वाईट माझं काम बघायला आहे, बघते आहे, हे जर मनात असलं तर मला असं वाटतं की काहीच अडचण येत नाही. परत एकदा गुरूंचे सगळ्यांचे, आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. तुमचे आशीर्वाद, काकांचे आशीर्वाद असेच कायम पाठीशी राहावेत. दिवसेंदिवस ही कथा रंगत चालली असून आज प्रत्येक घरातील व्यक्तीने अशी कथा श्रवण करणं गरजेचे आहे, असे मत वेदांत जोशी यांनी व्यक्त केले. ज्या भूमीमध्ये साक्षात भगवान दत्तात्रयांनी वास केला अशा या अंबानगरीत भगवंताची असीम कृपा तुम्हा सर्वांवर त्या ठिकाणी होते. भागवत त्या ठिकाणी वारंवार सांगत असतं की असे सत्संग आपल्याला ठरवून मिळत नाही. काही लोकांनी काही प्रयत्न केले तरीसुद्धा ते प्राप्त होत नाही. ते कशाने प्राप्त होतात? ते भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संग मंच लभते पुरुषो यदा वै. ज्यावेळेस मनुष्याचं भाग्योदय होतो त्याच वेळेस त्याला हा सत्संगाचा लाभ होतो, अन्यथा नाही. महाराज, काही वेळा घराच्या शेजारी असतं पण यायचा योग येत नाही. ज्यावेळेस माणसाचं भाग्य उदयाला येतं त्यावेळेस असं आपल्याला भगवंताचा हा दिव्य सत्संग त्या ठिकाणी घडतो. आई, भगवान दत्त ही अशी देवता आहे की या देवतेचा सगळ्या देवतांचं येण्याच्या कथा आहे आणि जाण्याच्या देखील कथा आहेत. अवतार घेण्याच्या कथा आहेत आणि प्रादुर्भावाच्या देखील कथा आहेत. पण भगवान दत्तात्रय मात्र एकमात्र असे देवता आहेत की त्यांच्या जाण्याची कथा नाही. दत्त संचरे दैसे तैसे. आपण गत दिवसांपासून बाळू महाराजांच्या या अमृतवाणीतून यजमान असणारे आमचे अत्यंत आदरणीय, परमादरणीय बाबूकाका, शोभाकाकू यांच्या सानिध्यामध्ये श्री महाराजांच्या मुखारविंदातून गुरुचरित्र भावकथा त्या ठिकाणी ऐकतोय. यावेळी अग्निहोत्री, श्रीकांत जोशी यांचीही उपस्थिती होती. दररोज या कथेला गर्दी वाढत चालली असून अतिशय उत्तम नियोजन बाबूराव बाबुळगावकर, शोभा बाबुळगावकर यांच्या परिवाराने केले आहे. त्यांचा पूर्ण परिवार, गीता जोशी, माधव बाबुळगावकर व पाहुणे मंडळी, मित्रपरिवार यांचे मोठे सहकार्य लाभत आहे. यावेळी भाविक भक्तांची मोठी उपस्थिती होती. योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी यशराज अवताडेसह नागेश अवताडे, अंबाजोगाई.